अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातली मोठी बातमी। अजित पवारांना घेऊन येणाऱ्या विमानातील दोन्ही पायलट बदलल्याची माहिती आहे। आदल्या दिवशी विमानतळ प्रशासनाला प्राप्त झालेल्या मूव्हमेंट लेटरमध्ये वेगळ्या पायलटचा उल्लेख, मात्र दुसऱ्या दिवशी अजित पवारांना घेऊन येणारे पायलट बदलले असल्याची माहिती। तर आदल्या दिवशी कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश हे अजित पवार यांना घेऊन येणार असल्याची माहिती। नंतर कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली। बारामतीतील विमान अपघाताची तात्काळ चौकशी व्हावी, शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ही मागणी केली आहे। अजितदादांच्या विमान अपघातातील सत्यता समोर यावी असंही कदम म्हणाले। विमान अपघाताची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे। अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी होणार, अजितदादांच्या निधनाचं राजकारण करू नये, मंत्री गिरीश महाजन यांनी हे आवाहन केले। आपण त्या अपघाताचं चित्रण पाहिलं, ते विमान खाली आल्यानंतर सरळरेषेमध्ये यायला हवं, ते असं वाकडं का आलं? आणि म्हणून याच्यामध्ये या विमानाच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी होणं आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्र्यांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा जर अपघात होत असेल अशा पद्धतीनं, तर त्याबाबत चौकशी होणं खूप गरजेचं आहे। मग यानंतर विमानानं कुठलाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ नेते कोणी जाणार नाहीत। मग जे विमान हे असुरक्षिततेचं साधन आहे असं होईल। ते जब मौत होती है कोई हादसा से सवाल तो उठेगा। मैं भी चाहूँ कि जुडिशियल इंक्वायरी हो जाए। अर्जा क्या है, खबर तो आ रही है कि बारामती जो एयरपोर्ट, वो एयरपोर्ट आधुनिक नहीं थे, मतलब पुराने जमाने की एयरपोर्ट सारे सुविधा मुहैया नहीं हो पाते थे। विमान उतारने चढ़ने ये सारे सुविधा मुहैया नहीं होते थे। मैं भी तो चाहूँगा कि एक जांच हो, निष्पक्ष जांच हो। अगर दूध की दूध, पानी की पानी, सबके सामने साफ हो जाए। एक डिप्टी चीफ मिनिस्टर, इतने बड़े नेता और खासकर शरद पवार जी के परिवार के उनके भतीजे, तो ये तो सवाल उठेगा ही। मला वाटतं हा चौकशीचा भाग आहे आणि या विषयावर कृपा करून कुणी राजकारण करू नये। आज दुसराच दिवस आहे आणि अशा विषयात ठीक आहे, चौकशी झाली पाहिजे, का झालं, कशामुळे झालं, कोणाचं दुर्लक्ष झालं, हा विषय ठीक आहे। पण काहीतरी संशय व्यक्त करायचा, काहीतरी पॉलिटिकली बोलायचं, मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे। चौकशी सखोल होते। दिल्लीत सगळ्या टीम त्या ठिकाणी आलेल्या आहेत, DGCच्या टीम आलेल्या आहेत, सगळे त्या ठिकाणी काम व्यवस्थितपणे चाललेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामागची नेमकी कारणे शोधण्यासाठी राज्य सरकारनं CID चौकशीचे आदेश दिलेले आहेत। या पार्श्वभूमीवर अपघात स्थळावर कोणालाही प्रवेश न देण्याच्या स्पष्ट सूचना बारामती पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत। बारामती पोलीस ठाण्यामध्ये नोंद असलेल्या ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानं तपास केला जाणार आहे। याआधीच फॉरेन्सिक पथकानं अपघात स्थळावरून विविध नमुने तपासणीसाठी गोळा केले। Thank you.